ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर आज मी करीत आहे श्री शिवलीलामृत ग्रंथाच्या 10व्या अध्यायाचं वाचन. या अध्यायाच्या नित्यवाचनाने ज्यांना संतती नाही अशांना उत्तम संतानप्राप्तीचे योग येऊ शकतात. तसेच संत सज्जनांच्या भेटीचाही लाभ होऊ शकतो. तर आपण करूया 10व्या अध्यायाचं पारायण. अध्याय 10वा श्री शिवलीलामृत ग्रंथ. श्री गणेशाय नमः. कामगज विदारक पंचानना क्रोध जलद विध्वंस प्रभंजना मदत महारका चंडकिरणा चंद्रशेखरा वृषभध्वजा मत्सर दुर्धर विपिन दहना दंभ नगच्छेदका सहस्रनयना अहंकार अंधकासुरमर्दना धर्मवर्धना भालनेत्रा आनंद कैलास नगविहारा निगमागवंद्या सुहास्यवक्त्रा दक्ष मखदलना आनंद समुद्रा ब्रह्मानंदा दयानिधे. नवमाध्यायाचे अंती उद्धरिला शबर सिंह केतन रूपती यावरी सूत शौनकादिकां प्रति नैमिषारण्यी सांगत आनर्त देशी वास्तव्य करीत एक द्विज नामे देवरथ वेद अध्ययनी शास्त्ररत पंडित आणि वंशज होय. त्याची कन्या चातुर्यखानी शारदा नामे कमलनयनी जिचे स्वरूप देखोनी जन होती तटस्थ. तव ते झाली 12 वर्षी पित्याने लग्न करुणी संभ्रमेसी पद्मनाभ द्विजासी देता झाला विधियुक्त. तोही परम अधीत ब्राह्मण सभाग्य आणि वेद संपन्न जयाची विद्या पाहून राजे होती तटस्थ. लग्न सोहळा झाल्यावरी काही दिवस होता श्वशूर घरी सायंकाळी नदी तिरी संध्या वंदनासी तो गेला. परतोन येता अंधार पायास झोंबला दुर्धर विखार तेथेच पडिले कलेवर नगरात हाक जाहली. माता पिता समवेत शारदा धावनी आली तेथ गत प्राण देखोणी प्राणनाथ शरीर घालित धरणीवरी. म्हणे विद्याधनाचे सतेज आजी बुडाले माझे जहाज वोस पडली सजे सेज बोलो गुज कोणासी. माझे बुडाले भांडार सर्परूपे बरी पडला तस्कर दग्ध झाली आभरणे समग्र म्हणून टाकी तोडोनिया. देखोणी शारदेची करुणा अश्रू आले जनांची नयना म्हणती आहा पशुपते भाललोचना ही आता करील काय. मग त्या विप्राचे करुणी दहन माता पिता बंधू आप्तजन शारदेसी संगे घेऊन सदनाप्रती गेले ते. कित्येक दिवस झाल्यावरी घरचे कार्यास गेली बाहेरी शारदा ऐकली मंदिरी तव एक अपूर्व वर्तले. नैध्रुव नामे ऋषीश्वर वृद्ध तपस्वी गेले नेत्र शिष्य हाती धरोणी पवित्र सदना आला शारदेच्या. शारदा आसन देवणी सत्वर पूजन करोणी करी नमस्कार. नैध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार हो तुझ पुत्र वेदवक्ता. विप्रासन दिसे केवळ अंध अमोघ बदला आशीर्वाद हासोनी शारदा करी खेद शोक करी दुःख भरे. म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण सांगितले पूर्व वर्तमान. नैध्रुव म्हणे माझे वचन असत्य नो हे कल्पांती. माझे जीवे बाहेर आले ते माघारे न सरे कदा काळे. माझे तप अनुष्ठान वेगळे अघटित तेची घडविन. घरीची बाहेरून आली त्वरित माता पिता बंधू समस्त समूळ कळला वृत्तांत म्हणते विपरीत केवी घडे. ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र क्षणे रंकाचा करी सहस्त्रनेत्र शापेन लगता क्षणमात्र. कुळासहित संहारित शाप बळेची विशेष सर्प केला राजा नहुष यादव कुळ निशेष. भस्म झाले ब्रह्मशापे ब्राह्मणी शोभोणी निर्धारी शक्राची संपत्ती घातली सागरी ब्रह्मशापे मुरारी. अंबऋषीचे जन्म घेत विधी हरिहर चित्ती ब्रह्मशापाचे भय वाहती. विप्रशापे राव परीक्षिती भस्म झाला क्षणार्थे. जमदग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म. स्त्रिया असता पांडुराज सत्तम भोगणाही सर्वदा. विप्रशापाची नवलगती 60 सहस्त्र सगर जळती. कुबेर पुत्र वृक्ष होती नारद शापे करोडिया. कृष्णा सहित यादव कुळ
ब्रह्मशापे भस्म झाले सकड, दंडकाईसा नृपाळ क्षणमात्रे दग्ध केला. ब्रह्मशाप परमदृढ मृगराज केला सरळ, धराधर शत्रू बळ प्रचंड सहस्त्र भगे त्यांगी. क्षययोगी केला त्रिनंदन, मेदिनी वसनाचे केल्या चमन. शाप देवोनी सूर्यनंदन, दासीपुत्र केला पै. पाषाणाचे करीती देव, रंकाचेही करीती राव. मंत्र अक्षता टाकिता नवपल्लव, कोरड्या काष्ठा फुटले की. ब्राह्मण थोर त्रिजगती, हे ब्रह्मांड मोडोनी पुन्हा घडती. यावरी नैध्रुवतीये प्रती, बोलता झाला ते ऐका. म्हणी ऐके शारदे यथार्थ, तू धरी उमा महेश व्रत. षडक्षर मंत्र विधियुक्त नित्य जप करावा. म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण, तव वरी मी येथेच राहीन. मग त्याच्या अंगणात मठ करून, राहता झाला नैध्रुव तो. म्हणे व्रताचा आरंभ प्रमेसी, करावा जाण चैत्र मासी. अथवा मार्गशीर्षेसी शुद्ध पक्ष करावा. पाहोनी सुमुहूर्त सोमवार, अष्टमी चतुर्दशी परिकर. पूजावा उमा महेश्वर, एक संवत्सर नेमेसी. गुरुवचन शारदा ऐकोन, तैसेची करीन पडे न्यून. नैध्रुव गुरुपासून षडक्षर मंत्र घेतला. दिव्य शिव मंदिर करुण, वरी दिधले शुभ्र वितान. चारी स्तंभ शोभायमान, नाना फळे शोभताती. अष्टगंधे सुवास सुमणे, भूमी शोधुनी रंगमाळा स्तरणे. षोडश वर्ण यंत्र करणे, अष्टदळे तया माझी चतुर्दळ. त्यावरी घालोणी तांदूळ, वरी घट स्थापुनी अढळ. शोभा भौत आणि जे, उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापिजे सुवर्णाच्या करुणी. मग एकनिष्ठा धरुणी, षोडशोपचारी पूजिजे. यथा सांग ब्राह्मण संतर्पण, सुवासिनी पूजिजे प्रीती करुण. षड्रस चतुर्विध अन्न, द्यावे भोजन तृप्तीवरी. पुराण श्रवण कीर्तन, येनेची करावे जागरण. गुरुवचने विश्वास पूर्ण, धरुणी वर्तने सर्वदा. कुंदे दुवर्ण केवळ, कर्पूर गौर पय फेन धवल. ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ, रजतवर्ण निर्मळ जो. सूर्यकोटी समतेज विराजत, शुभ्र आभरणी भूषित. जगदानंद कंद गुणातीत, स्वर्धुनी विराजत मस्तकी. शुभ्र जटा मुकुट मंडित, सर्प मणियुक्त विराजत. किशोर चंद्र भाळी मिरवत, भस्म चर्चित शुभ्र दिसे. उन्मिलित भाललोचन, केयुरांगद शुभ्र वीर कंकण. मुंडमाळा शोभायमान, दिसती लोचन सूर्येंदुवत. दिव्य गरुड पासुहुनी वरिष्ठ, विराजमान दिसे नीलकंठ. दशभुज आयुधे सघट, झळकती प्रळय चपळे ऐसी. खटवांग त्रिशूळ कपाल डमरू, अंकुश पाश घंटा नागधरू. पिनाक पाशुपत कमल तेजाकारू, शुभ्रवर्ण आयुधे. शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्म वसन, शुभ्र स्फटिक वर्ण गजाजिन. मणिमय शुभ्र सिंहासन, नाना रत्ने विराजत. कैलासगिरी शुभ्रवर्ण, वरी मंडप शुभ्र सहस्त्रयोजन. स्तंभ विरहित सहस्त्र किरण, गगणी जेवी प्रकाशे पै. ऐरावताहुणी विशाळ शुभ्र, पुढे शोभे नंदिकेश्वर. मणिमय कुंडले सुंदर, शेष तक्षक झळकती. ब्रह्मानंद सुख मुरोण, ओतिले शिवस्वरूप सगुण. आता भवानीचे ध्यान, शारदा ध्यानी आणित. बाला तनवंगी सुंदर, विराजमान चंद्रशेखर. चतुर्भुज पाशांकुशधर, गदा पद्मयुक्त जे. सूरतरु सुमन माळायुक्त, मठ्ठिका बकुळ कमळी विराजत. इभमुक्तावतंस डोलत, शोभा अद्भुत कोणवर्णी. हरिमध्या भुजंगवेनी, जलज वदना आकर्णनयनी. द्वादशादित्य शोभा जघणी, कांशीवरी झळकतसे. मागे स्त्रिया वर्गिल्या बहुत, निस्सीम रूप लक्षणयुक्त. ओवाळुणी टाकाव्या समस्त, जिच्या पाना गुष्ठावरुणी. कोटी मन्मत शोभा साजिरी, त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी. ब्रह्मांड फोडोनियावरी, अंगीचा सुवास धावत. पदमुद्रा जेथे उमटती, तेथे आरक्त कमळे उगवती. द्विजपंक्ती सारंग पडता क्षिती, खडे होती दिव्यमणी.
या ब्रह्मांड मंडपात देख, ऐसे स्वरूप नाही आणिक, शशिमित्र द्विमुख जिच्या तेजे शोभती, विधी शक्रादी बाळे अज्ञान, स्नेहे निज भागी करी पाळण, समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे, शिवाळ ताटंके प्रभाधगण, ओतली शशी मित्र तेज गाळून, गंडस्थळी प्रभा पूर्ण पडली झळकी अत्यंत, बिंबाधर अतिरिक्त, नासिकीचे वरी डोलता मुक्त, प्रवाळची केवळ भासत तेज अमित न वर्णवे, नेत्रांजन प्रभा पडली मुक्त शिरी, तो गुंज ऐसे दिसे क्षणभरी, जगन्माता हास्य करी तो रंग दिसे शुभ्र मागुती, ओळीने बैसल्या हंस पंक्ती, तैसे द्विज हासता झळकती, मुक्त शुभ्र वर्ण मागुती हैमवतीसे झळकती, दंतपक्ती शुभ्र अत्यंत, अधर प्रभेने आरक्त भासत, डाळिंब बीज पक्व शोभत क्षणैक तैसे दिसती, कंठींचे मुक्तहार संपूर्ण, दिसती इंद्र निळा समान, श्यामलांग प्रभा देदीप्यमान, मुक्ता माझी बिंबली, कमंडलू तेजस्वी सुंदर, देवी विश्वजननीचे पयोधर, कुमाराणी भवक्त्र जातील अमृत प्राशिती, प्रळय चपळा गाळोडी समग्र, रंग विले वाटे देवीचे अंबर, मुक्त लग कंचुकी प्रभाकर बाहुभूषणे झळकती, इंद्रनील कीलवर्णी लीला वेशधारिणी, भक्त अनुग्रहकारिणी प्रळयरूपिणी आदिमाता, आदिपुरुषाची ज्ञानकळा, घडी मोडी ब्रह्मांड माळा, जिचे स्वरूप पाहता डोळा जाश्वनिळा धनीन पुरे, कृत्तिका पुंज झळके गगणी, तैसे जलज घास डोलती करणी, अरुण संध्या रागाउणे आणि कुंकुमरेखा रक्तपणे, विश्वप्रळयी शिव सगुणपण, टाकोणी होती तत्काळ निर्गुण, परी तिचे सौभाग्य गहन ताटंक कुंकुम महिमाहा, दोन वेळावरिले कर्पूर गौरा, भवानीने लाविला कपाळी भिजवरा, तांबूल रेखांकित वदन चंद्रा अपार कवी वर्णिती, प्रयागी त्रिवेणी जैसी, अंबेची वेणी शोभे तैसी, कृष्णवर्ण कुरळ निश्चयेसी आदित्यनंदिनी होयते, शुभ्र हार गुंफिला दिव्य सुमणी, तेची ब्रह्मांडावरुणी स्वर्धुनी, माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मजनंदिनी गुप्तते, मूदराखडी मच्छकच्छ आदी अलंकार, हे प्रयागी तळपती जळचर, केशाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती, काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ, तेची डोलत मोहनमाळ, जीव शिव दोन्ही स्तन तेजळ आवरोणी धरिले दोन पक्षी, अक्षय सौभाग्य नवे खंडन, म्हणून वज्र चूडे मंडित करजाण, दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन, दश अवतार नटलासे, पायीने पुरे पैंजण, गर्जता शिव समाधी विसरोण, पाहे मुखचंद्र सावधान, नेत्र चकोरे करुणिया, भक्त जे का एकनिष्ठ, पायी दोल्हारे जोडवी अणुवट, ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे, ऐसे एक संवत्सर पर्यंत आचरली उमा महेश्वर व्रत, नैध्रुव उद्यापन करीत यथाविधी प्रमाण, अकराशते दंपत्य वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त, पूजोरी शारदा हर्षभरित तव रवी अस्त पावला, जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरु जवळी बैसत, अर्धयामिनी झाली अकस्मात भवानी तेथे प्रकटली, असंभाव्य तेज देखुणी, नैध्रुरासी नेत्र आले तेची क्षणी, नैध्रुव शारदा लागती चरणी प्रेमभावे करुणिया, देवीचे करीती स्तवन, उभे टाकती कर जोडून, परी त्या दोघां वाचून आनिक कोणी न देखती, जय जय भवानी जगदंबे, मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे, ब्रह्मानंद पददायिनी सर्वारंभे, चिद्विलासिनी तू माये, धराधरेंद्र नंदिनी, सौभाग्य सरिते हेरंब जननी, भक्त हृदयारविंद चिन्मय खानी, वेदपुराणी वंद्यतू, तुझी या कृपे निश्चिती, गर्भाधासी नेत्र येती, मागे सांडून पवनगती, पांगुळ धावती कृपे तुझ्या, मुके होतील वाचाळ, मूर्ख पंडित होती तात्काळ, रत्ने होती सिकता हरळ, गारा होती चिंतामणी,
भवभयहारके भवाणी भक्तपालके मन उल्हासिनी वेदमाते द्विजजनरञ्जनी वेधले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुरसुन्दरी त्रिभुवनजननी दोषत्रयहारके त्रितापशमणी त्रिकाळजे सादर तव ध्यानी त्रिदेहविरहितते शिवमानस सरोवर मराळिके जय जय विज्ञान चंपककलिके सकळ ऐश्वर्य कल्याणदायके सर्वव्यापके मृडाणी ऐसे ऐकता सुप्रसन्न देवी म्हणे माग वरदान नैतृवे वृत्तांत मूळीहुण शारदेचा सांगितला मम मुखांतून वचन आले ते अंबे पाहिजे सत्य केले तुवा जरी मणी धरिले तरी काय एक न करिसी यावरी शिवजाया बोले वचन हे शारदा पूर्वी शुभानना द्रविड देशे विप्रकन्या नाम भामिनी येचे इचा भ्रतारासी स्त्रिया दोघी जणी ही धाकुटी प्रिया मृदुभाषिणी इने वरवश करोणी वडील कामिनी बिघडविली शेजारी एक जार होता तो ईस बहुत दिवस जपत असता एकांत पाहुणी इचा हाता धरिता झाला दुर्बुद्धी इने नेत्र करोणी आरक्त झिडकारिला तो जार पतित मग तो होवो निखेदयुक्त गृहासी गेला दुरात्मा इच त्यास लागले ध्यान सुरत आलिंगन आठवून इचा ध्यासे करुण तो जार मृत्यू पावला ईस विधवा हो म्हणून इचा समतीने शापले दारुण मग तीही पावली मरण इचा दुःखे करुणिया मग हेही काळे मृत्यू पावली तेची शारदा हे जन्मली पूर्वीच्या जारे इसवरिली ये जन्मी जाण निर्धारे तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला इसी दावा साधून इसा पूर्वजन्मीचा भ्रतार जाण द्रविड देशी आहे आता 360 योजन येथोनी दूर आहे तो ब्राह्मण स्त्रीहीन इचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तो इस स्वप्नामध्ये नित्य येवोन भोग देईल प्रीती करुण जागृती होणी विशेष जाण सुख होईल येते ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस शारदानंदन नाम तयास लोके विख्यात जाणपा ईस नित्य भोगी होईल जो हरिख तैसाच विप्र पावेल सुख स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे तयासी सांगोन अंबा पावली अंतर्धान त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची तवती झाली गरोदर जननिंदा करीती समग्र धीर भावे सासू श्वशूर आप्त सोयरे सर्व आले देवीचे करणे अघटित खदखदा जन हासत म्हणती हे केवी घडे विपरीत अंबा इस भेटली कधी एक म्हणती कर्ण नासिक छेडून बाहेर घाला खरारोहन करुण तो आकाशवाणी बोले गरजोन सत्यगर्भ शारदेचा जन परम अमंगल म्हणती हे कापट्यवाणी सकळ त्यात एक वृद्ध होता पुण्यशील बदता झाला ते ऐका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार स्तंभे विनधरिले अंबर कुंभिनी तरे जळावळी ग्रहगण भगणे दिवाकर यास आहे कोणाचा आधार सर्वदेही व्यापक परमेश्वर परिशोधिता ठाई न पडे परस्परे पंचभूतांसी वैर ती एक रूपे चालती कौतुक थोर जननी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पहाहो काय एक न करी जगन्नाथ राजा पूर्वी यूपकेत त्याचे जळी पडले रेत ते जळ प्राशित वेश्यायक ती तुकेनी झाली ते गर्भिणी पुत्र प्रसवली उत्तम गुणी विभांडाकासे रेत जळी पडोणी ते जळ हरिणी प्राशित तोची झाला ऋषी शृंगी तेने ख्याती केली दशरथ यागी सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी दिव्यपुत्र प्रसवली सत्यवती मत्स्यगर्भ संभूत तो मत्स्य राजपुत्र होत महिषासुर दैत्य महिषागर्भी जन्मला कित्येक ऋषी करुणावंत वचन मात्रे गर्भ राहत रेवती रमण जन्मत रोहिणी पोटी कैसापा सांबाचे पोटी मुसळ आले झाले ते कोणी कैसे घातले कुंती पोटी पांडव जन्मले 5 देवा समागमे ऐसे बोलती वृद्धजन तरी निंदा करीती दुर्जन
मागोती देववाणी झाली पूर्ण एका वचन मूर्ख हो. शारदेस कोणी असत्य म्हणती तरी जिव्हा चिरोणीकडे पडती. ऐसे ऐकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा. कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्व हे कापट्य असत्य. तो जिव्हा चिरोणी अकस्मात किडे गळो लागले. हे देखोणी सर्वजण शारदेसी घालिती लोटांगण. म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुकी सारखी. मग तीस पुत्र झालास तेज लोक म्हणती शारदात्मज. वाढत जैसा द्विजराज शुद्ध द्वितीये पासुनी. उपनयन झालिया पूर्ण 8वे वर्षे वेदाध्ययन. 4 वेद षट्शास्त्रे जाण मुखोद्गत पुराणे. नवग्रहात जैसा वासरमणी तेवी पंडिताताग्रगणी. जेने अनुष्ठाने पिनाकपानी प्रसन्न केला सर्वस्वे. यावरी शारदा पुत्र समवेत लक्षुनी शिवरात्री व्रत अद्भुत. गोकर्ण क्षेत्रा प्रतिजात यात्रा बहुत मिळाली. तो द्रविड देशीचा ब्राह्मण तोही आला यात्रेला गुण. परस्परे पाहून कष्टी होती अंतरी. परस्परा कळली खूण पूर्वी बोलिली वचन. उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्ध देई पतीसी. पुत्र देई त्याचा त्यास तो त्यापासी राहे 4 मास. समागमन करी निशेष शिवपदासी पावसी. मग शिवरात्री यात्रा करून भ्रतारासी केले नमन. म्हणे हा घ्या आपुलानंदन मनोनी करी दिधला. उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध पुण्य देत. मग शारदा सवे जात द्रविड देशाप्रती तेव्हा. शारदा व्रतस्थ पूर्ण दुरुणपतीचे घे दर्शन. विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी. तप आचरला अपार मातृपितृ भजनी सादर. माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची. जो न करी जनक जननीचे भजन. धिक त्याचे तप ज्ञान. धिक विद्या धिक थोरपण धिक भाग्य तयाचे. घरी 60 स्त्रियेचे गोत आणि माय बापा शिनवीत. अन्न नेदी बाहेर घालित शब्द बाण हृदय भेदी. तो जरी पडला षट्शास्त्र परी अनामिका हुणी अपवित्र. तयाचे न पहावे वक्त्र विटाळ कदान व्हावा. यद्यपि झाला स्पर्श जान तरी करावे सचैल स्नान. महादोषितो कृतघ्न यमदारुण गांजित. यावरी शारदेचा भ्रतार महातपस्वी योगीश्वर. शरीर ठेवणी परत्र पावला तो शिवपदा. शारदा ही चिंतून मदन दहन करी विधियुक्त सहगमन. पती समवेत कैलास भुवन पावोनी सुखे राहिली. शिवलीलामृत सुरसपूर्ण किंवा हे दिव्य रसायन. भवरोगी सेविता जान आरोग्य होऊन शिव होती. जे मृत्यूने कळविले सहज त्यासी नावडे हा रसराज. ज्यांची सुकृते तेजपुंज तेचे अधिकार येथीचे. ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवी जोडोनी कर. शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरे. पुढील अध्यायी सुरस कथा पावन होय श्रोता वक्ता. मृडाणी सहित शिवतत्वता पाठी राखी सर्वार्थी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड 10माध्याय गोडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.